श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. जर तुम्ही सध्या मोठ्या संकटातून जात असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण गजानन महाराज तुमच्यासाठी खास संदेश देत आहेत. हा योगायोग नाही. तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय म्हणजे गजानन महाराज तुम्हाला संकटातून बाहेर काढणार आहेत. जीवन एक छोटीशी यात्रा आहे, ते आपल्याला एन्जॉय करून काढायची आहे. जीवन हे एखाद्या कुल्फीसारखे आहे, ते कधी पण बिघडू शकते, म्हणून तिचा लवकर वापर करा. आजवर लक्ष ठेवा, भविष्य तर ऑटोमॅटिक ठीक होऊन जाणार. वेळ कमी आहे, चला उठा आणि जे पाहिजे ते मिळवा. वेळ तर वेळ असतो, आज तुझा आहे उद्या माझा असतो. नेहमी लक्षात ठेवा, कोणी पैदा महान होत नाही, तो महान होतो त्याच्या मेहनतीने. जर तुमची वाईट वेळ सुरू असेल तर नेहमी लक्षात ठेवा की लवकरच चांगली वेळ येणार आहे. जर तुम्ही स्वप्ने बघत असाल तर एक दिवस खरंच तुमचं स्वप्न पूर्ण होईल. फक्त थोडा वेळ द्या. आज हरलं तरी चालेल, पण पुढे हरायचं नाही. हरल्याने आपण छोटे होत नाही, हरल्याने आपण काहीतरी नवीन शिकतो, परत त्या गोष्टीसाठी रेडी होतो. हरल्याचे दुसरे नाव म्हणजे शिकणे आहे, म्हणून नेहमी शिकत राहा आणि परत ते चूक करू नका. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की जरी तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्ही हे नाही करू शकत, तरी तुम्हाला माहिती आणि विश्वास पाहिजे की तुम्ही ते करू शकता. छोट्या छोट्या गोष्टीने तुम्ही आज करत आहात तेच एक दिवस तुमचे यश बनून तुमच्या पुढे येईल. असं जगा की उद्याचा दिवस कधी येणारच नाही, तेच आहे तुमची खरी सक्सेस. विचार करण्यात वेळ वाया घालवसाल तर तुमची लाईफ पूर्ण वाया जाणार आहे. स्वतःला एवढे मजबूत करा की किती पण वेळ खराब येईल तरी तुम्ही त्यातून रुबाबात उभे राहिले पाहिजे. शाळेचे ते दिवस पूर्ण जगून घ्या, कारण हे फक्त काही वर्ष आहेत. नंतर तर बस टेन्शन आणि टेन्शनच आहे. ते वर्गातील मस्ती मजाक आणि टीचर्स लोकांचे बोलणेच भारी होते. आता बस रडणेच आहे. दुसऱ्यांसाठी चांगले करा, कारण तेच चांगल्या गोष्टी एक दिवस तुम्हाला 1000 पटीने वापस मिळतील. मी कधी कधी कोणाच्या खेटी जात नाही, पण असे नका समजू की तुम्ही माझ्या खेटे गेलात तर मी चूप राहील. तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचे असेल तर सुख बाहेर नाही, स्वतःमध्ये शोधा, मग ते नक्कीच मिळेल. जीवनात सुखी जीवन मिळवून काही फायदा नाही जर तुम्ही त्यामध्ये खुश नसाल. जो आपल्यासोबत चांगला वागतो त्याच्यासाठी तुम्ही नेहमी चांगले वागा. जीवन परफेक्ट नसले तरी चालेल, पण त्यात एन्जॉयमेंट पाहिजे, म्हणजे पाहिजेच. जेव्हा तुम्ही तुमचे जीवन हसत काढताना तेच तुमच्या जीवनाचे सर्वात मोठी सक्सेस असते बरं का. हॅप्पी लाईफ नसते, हॅप्पी तर ते दिवस असतात आपण मन भरून जगतो. हॅप्पी लाईफ म्हणजे मनाची शांती आणि खुशी. या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला आलीच पाहिजे ती म्हणजे तुमचं प्रेम पुढच्याला दाखवणे. या जगात सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट आहे. आपल्याला हे जीवन लोकांना प्रेम देण्यासाठी दिले आहे, म्हणून दुसऱ्यांवर प्रेम करणं शिका. देव तुम्हाला जीवन जगण्याचे 2 ऑप्शन देतो, एक प्रेमात जगण्याचे तर दुसरे भीत भीत जगण्याचे. पुढे तुमच्यावर असतं की तुम्ही कोणता ऑप्शन निवडता. जे कठीण असते ते तुमच्यासाठी सर्वात बेस्ट असतं. या जगात सर्व गोष्टी एकदा तरी करून बघा, कारण हे जीवन एकदाच मिळते. सतत बदलत राहणे हे या जीवनाचे नियम आहे. तरी जो स्वतःचा पास्ट आणि प्रेझेंटमध्ये जगत असतो तो एक दिवस बर्बाद होतो. या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला आलीच पाहिजे ते म्हणजे तुमचं प्रेम पुढच्याला दाखवता आलंच पाहिजे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणं हे आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे. जगा, पण कोणत्या तरी मोठ्या कारणांसाठी जगा, नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही. कोणासाठी पण स्ट्रेस घेऊ नका, कारण ते लोक त्या लायकीचे नाहीत. एक चूक जर तुम्ही परत परत करत असाल म्हणजे खरंच तुम्ही खूप मोठे वेडे आहात. प्रेमात वयाच्या आधी पडणं म्हणजे पुढे जाऊन एक साधं जीवन जगणे जे सर्व जगतात. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कधी जगणं शिकवते तर कधी जगणं सोडून शिकवते. तुम्ही काय काय गमावले आहे याच्यावर ध्यान दिल्यापेक्षा तुम्ही आता काय कमावू शकता त्याच्याकडे लक्ष द्या. नेहमी लक्षात ठेवा, जे आज तुम्हाला रिस्पेक्ट देतात ना ते तुमच्या लाईफमध्ये फेल झाल्यावर तुमच्याकडे बघतील पण नाही.
लक्ष फक्त त्याच गोष्टीकडे द्या जी तुमच्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टीकडे नाही जे लोकांना वाटते की इम्पॉर्टंट आहे. जीवन हे 10% फक्त तुमच्यासोबत काय काय होतं यावर असते आणि 90% तुम्ही त्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देता याच्यावर असते. ते गोष्ट कधीच निवडू नका जे या जगाला आवडेल. ते गोष्ट निवडा जे तुम्हाला एवढे मोठं करेल की पूर्ण जग तुम्हाला पसंत करेल. या जगात जे काही होते ते तुम्हाला तुमच्यावर येणार आहे. जीवनात वाईट वेळेसाठी रेडी करत असते. जीवनात जे काही होते ना ते तुम्हाला चांगल्यासाठीच होत असते. फक्त त्यात चांगलं शोधणं हे तुमच्यावर असतं. तुमच्या लाईफवर प्रेम करा आणि तुम्हाला जसा लाईफवर प्रेम आहे तशी लाईफ जगा. देवा तुझ्यापाशी मागू तरी काय, जे आहे ते जपणं इतकं समज दे. हातात काहीही नसलं तरी चालेल पण मनात मात्र समाधान राहू दे. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुडलेले असतात. नाहीतर 125 करोड लोकसंख्याच्या देशात नेमका याच व्यक्तीशी आपली ओळख का बरं होते याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं. आपली रक्ताची माणसं नसले तरी आपली ती माणुसकीची माणसं असतात, मनाचे माणसं असतात. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. इट्स म्युच्युअल रिलेशनशिप. मन जुळलं की आपलेपणाचं नातं होतं. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे आणि मैत्रिणीचे मी आहे ना एवढे शब्द अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. पैशाने श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो, नात्यांनी समृद्ध होणं तितकीच कठीण आहे. आयुष्यात सगळं ठीक होईपर्यंत खरं तर खूप काही संपलेलं असतं. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करायला हवं. कारण आपण स्वार्थ नसताना जीव तोडून धावतो, कर्तव्य समजून पुढे उभं राहतो आणि ज्यांच्यासाठी एवढं करतो तेच शेवटी आपल्यालाच मूर्ख समजतात. चांगुलपणा दाखवला की त्यांना आपण एडं दिसतो. बस इथूनच चूक होते. नाते तुटायचं मूळ कारण मोठे वाद नसून हळूहळू वाढत गेलेलं दुर्लक्षच असते. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्यामुळेच नाती तुटत असतात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.